मराठी बिझनेस स्कूलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि भन्नाट अशा बिझनेस आयडिया आपण बघत असतो। आज सुद्धा आपल्याला अशीच बिझनेस आयडिया बघायची आहे की जे ग्रामीण विभागातील आपले शेतकरी आहे किंवा ज्यांना जोडधंदा शोधायचा आहे तर त्यांच्यासाठी बेस्ट अशी ही जी आहे जबरदस्त अशी बिझनेस आयडिया होणार आहे, ते म्हणजे ॲग्रो टुरिझम। आणि कुठलाही वेळ वाया न घालवता ॲग्रो टुरिझम जो आहे तो सगळ्यात जबरदस्त असा व्यवसाय आहे आणि कुठलीही मोठी इन्व्हेस्टमेंट आपल्या शेतकरी बांधवांना लागत नाही आणि मोठ्या प्रमाणात अर्निंग करण्याची संधी ॲग्रो टुरिझम आपल्याला घेऊन आलेला आहे। आणि आपले जे शहरातील बांधव आहेत त्यांना खूप असं फील वाटतं आतून की आपण खेड्यातील जे जीवनशैली अनुभवायला पाहिजे आणि खेड्यातील जीवनमानाचा अभ्यास आपण करायला पाहिजे। तिथचं खाद्यपदार्थ, पीक, वेगवेगळे जे राहणीमान, वेगवेगळे जे तिथचे संसाधनं, तर याची माहिती शहरातील लोकांना व्हायला पाहिजे। यासाठी ॲग्रो टुरिझमला सगळ्यात जास्त लोक आज प्रेफर करत आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहे खाद्य संस्कृती हे खेड्यामध्ये जोपासल्या जाते। वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, वेगवेगळ्या प्रकारचं जे आहे त्याला ग्रामीण टच हा सगळ्यात महत्त्वाचा असा आहे आणि तो आपल्याला लोकांना फील करून द्यायचा आहे। आणि खेड्यातील जे लोक आहेत आपण तर खूपच असे एक्सपर्ट असे लोक आहेत आणि मी सुद्धा खेड्यातला आहे, तर आपण खेड्यातील बांधव ज्या चांगल्या पद्धतीने जे ॲग्रो टुरिझम हा डेव्हलप करू शकतो। शहरातील जे बरेचसे लोक आहेत तर त्यांना जे आहे ग्रामीण विभागात जो इंटरेस्ट आहे त्यांना खूप ते या गोष्टीपासून लांब झालेले आहे। चुलीवरचं जेवण त्यांना माहीत नाही, वेगवेगळ्या पीक पॅटर्न माहीत नाही, वेगवेगळ्या दाढी माहीत नाही, वेगवेगळ्या कितीतरी अशा खेड्यातल्या गोष्टी आहेत त्या लोकांना माहीत नाही। तर ते त्यांना अनुभव करून देण्याचं किंवा त्यांना फील करून देण्याचं जे काम आपण घेऊ शकतो हाती आणि मोठ्या प्रमाणात याला सुद्धा रिस्पॉन्स हा मिळत आहे। ॲग्रो टुरिझमच्या माध्यमातून सुद्धा आपण लाखो रुपये कमाई करू शकतो। आपल्याला काही नाही, सिंपल फक्त आपलं जे शेत आहे त्या ठिकाणी वेगवेगळे झाडं, वेगवेगळे ग्रामीण पद्धतीचं बैलगाडी, फिरण्यासाठी बैलगाडी, वेगवेगळे आपले बैल, वेगवेगळ्या त्या ठिकाणी फळझाडं, वेगवेगळं पिकं, थोडं अर्धा एकर जर लावलं तर त्याच्यामधून आपण उत्पन्न सुद्धा घेऊ शकतो आणि लोकांना सुद्धा त्याच्यामध्ये आनंद भेटू शकतो। आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी ग्रामीण भागातील आपल्याला त्या ठिकाणी घ्यायच्या आहे। हरभरा भाजून देणे किंवा वेगवेगळ्या भुईमुगाच्या शेंगा, वेगवेगळे त्याच्या गवऱ्या थापणे, वेगवेगळा असा ग्रामीण विभागातील जो फील आहे तो आपल्या शहरातील भावाला आपल्याला करून द्यायचा आहे। आणि या माध्यमातून वेगवेगळे पॅकेजेस आपण तयार करू शकतो की ज्याच्यामध्ये फॅमिली पॅकेज असू शकतं, त्याच्यामध्ये कपल पॅकेज असू शकतं, फ्रेंड जे बॅचलर आहे त्यांच्यासाठी एक वेगळं पॅकेज आपण करू शकतो आणि सुंदर असा बिझनेस आपला डेव्हलप करू शकतो। आणि याच्या माध्यमातून आपला अर्निंग निश्चितच चांगली होणार आहे आणि जे यामध्ये फॉरेनर सुद्धा आपण अट्रॅक्ट करू शकतो। आणि वेगवेगळ्या एरियानुसार जो आहे, आता तिकडे जर पाहिलं आपण कोकणामध्ये, तर कोकणामध्ये हुरडा पार्टी, वेगवेगळे जेवण्यासाठी सुद्धा वेगवेगळे ज्या गोष्टी आहे त्या आपण त्यांना देऊ शकतो। विदर्भात हे वेगळं असू शकतं, कोकणात वेगळं असू शकतं, पश्चिम महाराष्ट्रात वेगळं असू शकतं। तर आपापल्या जे एरियानुसार, लोकांच्या आवडीनिवडीनुसार आपल्याला जे ॲग्रो टुरिझम डेव्हलप करायचं आहे। आणि याच्यामध्ये जे आपले फॉरेनर सुद्धा कसे अट्रॅक्ट होतील, कसे म्हणजे आज जे लोक धावपळीच्या जीवनामध्ये जे काही शहरातील बांधव आहे ते सुकून शोधत आहे आणि त्यांचा जो सुकून आहे त्याला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे, असा आपल्याला हा जो आहे ॲग्रो टुरिझम हे डेव्हलप करायचा आहे, जेणेकरून तो पूर्ण दिवस त्यांचा त्या ठिकाणी एन्जॉय करू शकतील। वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आपल्याला त्या ठिकाणी द्यायच्या आहे आणि त्या माध्यमातून त्यांना जो आहे सॅटिस्फाईड आपल्याला पूर्ण कम्प्लिटली करायचं आहे। आणि याच्यासाठी इन्व्हेस्टमेंटचा जर विचार केला तर आपल्या अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये, कारण की आपली जमीन रेडी आहे, आपल्याकडे बैलगाडी रेडी आहे, आपल्याकडे शेण रेडी आहे, आपल्याकडे सगळे झाडं आहे, आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहे। वेस्ट पासून बेस्ट आपल्याला काही त्या ठिकाणी करता आलं तर ते आपल्याला करायचं आहे। त्याच्यामुळे मोठी इन्व्हेस्टमेंट नाही आहे, फक्त राहण्याची व्यवस्था आपल्याला त्या लोकांची करायची आहे। खाण्यासाठी तर आपलं चुलीवरचं जेवण आणि वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळ्या पद्धतीनं आपण त्यांच्याकडून रेट चार्ज करू शकतो आणि त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहे पैसा कमवणारे शहरातील जे लोक आहेत त्यांना सुद्धा पैशाचं व्हॅल्यू नाही, तर इम्पॉर्टन्स आहे की आपलं जे ग्रामीण विभागातील जीवन आपण 2 दिवस जगलो याचा त्यांना आत्मानंद या ठिकाणी मिळणार आहे आणि निश्चितच सुंदर असा व्यवसाय होणार आहे। याच्यासाठी जर आपल्याला मार्केटिंग करायचे असेल तर आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला शहरातील काही लोकांना शोधावं लागेल की ज्यांना खरोखर आवड आहे, खेड्याशी त्यांची नाड जुळलेली आहे। तर अशाच लोकांना आपल्याला त्या ठिकाणी बोलवायचं आहे, त्यांना सगळं प्लॅन दाखवायचा आहे आणि सगळं ते डेव्हलप
झालेलं जे आहे त्यांना त्याच्यातून जो आहे फील आपल्याला करून द्यायचा आहे. आणि हे लोक जेव्हा परत शहरात जातील त्यावेळी मोठ्या प्रमाणात आपलं माउथ पब्लिसिटी आणि मोठ्या प्रमाणात आपल्या ॲग्रो टुरिझमचा प्रचार या लोकांनी करायला पाहिजे. आणि ज्यांना खरोखर जे जबरदस्ती आपल्याला बोलवायचं नाही आहे, जबरदस्ती आपल्याला कुठलीच या लोकांना करायचं नाही आहे, तर जे खरोखर ज्यांना आवड आहे खेड्यातली त्याच लोकांना आपल्याला बोलवायचं आहे. आणि निश्चितच खऱ्या अर्थानं आपल्याला ज्या लोकांना आनंद देण्यासोबतच आपला जोडधंदा हा होऊ शकतो. आणि आपल्याजवळ उपलब्ध अशा संसाधनापासूनच आपला हा जोडधंदा होऊ शकतो. ही जबरदस्त अशी बिझनेस आयडिया आणि मोठ्या प्रमाणात जे आहे आज बऱ्याच ठिकाणी हे ॲग्रो टुरिझमचे सेंटर चालू झालेले आहे. तुमची जर इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी मोठी असेल तर तुम्ही आणखी अट्रॅक्टिव्ह त्याला करू शकता. त्या ठिकाणी स्विमिंग टँक, वेगवेगळे जे त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीजसाठी जे काही खेळणी वगैरे लागतात मुलांसाठी ते आपण त्या ठिकाणी आणून ठेवू शकतो. शहरातील बांधवांसाठी म्हणजे मोठ्या लोकांसाठी सुद्धा काही ॲक्टिव्हिटी आपण आणून ठेवू शकतो. सोबतच आपण काय करू शकतो की वेगवेगळे जे इव्हेंट येतात सीझनल ते सुद्धा आपण त्या ठिकाणी डेव्हलप करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता होळीचा सीझन येत आहे तर होळीच्या सीझनसाठी आपली इन्व्हेस्टमेंट आहे फक्त एखादा 2-3 स्पीकर, साऊंड सिस्टीम आणि पाण्याचं आपल्या घरीच म्हणजे विहीर आहे, पाण्याची उपलब्धता मोठी आहे तर थोडंफार कलरचे पाणी आणि डीजे जर आपण अरेंज केला आणि होली फेस्ट म्हणून आपण जर का ऑर्गनाईज केलं तर पर पर्सन आपण 300-400 रुपये कुणी सुद्धा आपल्याला देणार. पर कपल आपण 1000 रुपये घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये आपण त्यांच्या जेवणाची व्यवस्था करू शकतो. असं जबरदस्त असा मोठ्या प्रमाणात अर्निंग करण्याची संधी आणि मोठा क्राऊड गोळा करण्याची संधी आपल्याला येते. सोबतच होली झालं, न्यू इयर, वेगवेगळे जे बाकी फेस्टिवल आहेत हे आपण त्या ठिकाणी ऑर्गनाईज करू शकतो. या माध्यमातून आपलं त्या ठिकाणी मार्केटिंग सुद्धा होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात त्या इव्हेंटच्या माध्यमातून आपलं अर्निंग सुद्धा होणार आहे. त्याच्यामुळे ॲग्रो टुरिझमचा व्यवसायाला तुम्ही कुठेही कमी समजू नका. ॲग्रो टुरिझम निश्चितच जे आहे तुम्हाला यशस्वी बनवेल आणि मोठ्या प्रमाणात तुमचं अर्निंग सुद्धा या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे निश्चितच तुम्हाला हा व्यवसाय कसा वाटतो हे निश्चित कमेंट करून सांगा. आणि 100% ही जी बिझनेस आयडिया आहे याच्यावर प्रत्येक खेड्यातील युवकांनी जे आहे नवीन युवकांनी विचार करायला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं जे आहे की आज ट्रेंडनुसार आपल्याला चालायचं आहे आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला जो आहे जे आपल्या आईवडिलांची जे स्वप्न आहे ते साकार करायची आहे तर त्याच्यासाठी थोडीफार मेहनत घेऊन आपण काम करूया. आणि मी मराठी बिझनेस स्कूलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत वेगवेगळ्या बिझनेस आयडिया घेऊन येत असतो. त्यातलीच ही एक बिझनेस आयडिया तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या मराठी बिझनेस स्कूलमध्ये ॲडमिशन घेतली नसेल तर आता सबस्क्राईब करून ॲडमिशन घ्या. धन्यवाद.